क्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात अखेरच्या श्रावणी सोमवारी श्रीच्या दर्शनासह अभिषेकास भाविकांनी हरिनामाचा गजर करीत श्रीच्या दर्शनास गर्दी केली। पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आळंदी पंचक्रोशीतून शिवभक्तांनी माऊली भक्तांनी अभिषेक दर्शनास गर्दी केली। मंदिरात गावकरी भजन परंपरेने होत असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले। आळंदीसह पंचक्रोशीतील पुरातन पांडवकालीन शिव बेली महादेव शिव मंदिरातही भाविकांची श्रीच्या दर्शनास गर्दी झाली होती। भाविकांनी रांगा लावत श्रीचे दर्शन आणि दूध महाप्रसाद घेतला। आळंदीतील इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनास स्थान महात्म्य जोपासत गर्दी केली। आळंदी शहरातील गावठाणासह विविध मंदिरात दूध महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत श्रावणातील अखेरच्या 5व्या सोमवारी परंपरेने श्रींचा रुद्राभिषेक पूजा झाली। श्रावणातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत संस्थानाने भाविकांच्या दर्शनासह अभिषेक व्यवस्था केल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले। आळंदी परिसरातील विविध गावातील भाविकांनी श्रीचे दर्शन आणि अभिषेकास मंदिरात गर्दी केली। मंदिरात चाहूबाजूने भाविकांची गर्दी दिवसभर राहिली। मंदिर प्रांगणात भाविकांच्या दर्शनास बारी लावण्यात आल्याने दर्शनाची सुलभ व्यवस्था झाली। व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते मान्यवर भाविक पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। शिवभक्तांनी श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन मंदिरात श्रीचे दर्शन व अभिषेक केले। पंचक्रोशीतील शिवमंदिरात भाविकांची गर्दी श्रीच्या दर्शनासह अभिषेकास होती। यात इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर मंदिर, पांडवकालीन वडगाव येथील श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिरांचा समावेश होता। धानोरी येथील धनेश्वर महाराज मंदिरातही भाविकांनी श्रीच्या दर्शन अभिषेकसाठी गर्दी झाली होती। चाहुली बुद्रुक येथेही श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदेवत वागेश्वर महाराज मंदिरात शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। या प्रसंगी भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला। भाविकांचे शिवदर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थानातर्फे केळी व इतर उपवासाच्या पदार्थाचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले। या मंदिरावर ग्रामस्थांतर्फे आकाशाकाशी विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आली होती। श्रावण महिन्यात चाहुली व चाहुलीजवळ असणाऱ्या विविध गावातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या परिवारासह वागेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात। चाहुलीतील श्री वागेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या येथील मंदिर प्रशासनाकडून ह्या मंदिरविषयीच्या माहितीचा लेख लिहिण्यात आला आहे। हा लेख देवनागरी लिपीमधील आहे। त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की पुणे जिल्ह्यातील चाहुली येथील श्री वागेश्वर मंदिरास महान स्थळ म्हणून संबोधले जाते। दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बच पाटील यांचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे यांनी श्री वागेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले। इसवी सन 1725 मध्ये ह्या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली असल्याचे तुकाराम महाराज तांजणे यांनी सांगितले। या मंदिराचा पुढील जीर्णोद्धार हा समस्त ग्रामस्थ चाहुली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात येतो। चाहुली येथील वागेश्वर महाराज मंदिर शिवमंदिर जसे प्रसिद्ध आहे तसे येथील बैलगाडा घाट ही मोठा प्रसिद्ध आहे। चाहुली वागेश्वर उत्सवावेळी इथे बैलगाडी शर्यत आयोजित केला जातो। या शर्यतीत मोठ्या प्रमाणात बैलगाडे सहभागी होत असल्याचे ग्रामस्थ वैष्णवी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तापकीर यांनी सांगितले।